नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज मी खास विशेष करून एका हेअर सलूनच्या दुकानामध्ये आलेलो आहे. आता इथं आल्यानंतर दाढी करायचा विचार होता, परंतु इथं आल्यानंतर मला एक असं गिराईक दिसलं की ते गिराईक म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं आणि जास्त केस असणारं गिराईक भेटलं. आता आपण त्या गिरायकाला विचारू की नेमकं तुम्ही हे केस नेमकं कशामुळे वाढवले आहेत आणि किती दिवसापासून किंवा किती वर्ष झालं हे केस तुम्ही वाढवलेले आहेत आणि ते आज कसं काय काढताय याबद्दल आपण त्यांना विचारूयात. चला तर मित्रांनो, आपण आता जाऊयात चौधरी हेअर सलून तुळजापूर येथे. मित्रांनो, हे आहेत ग्राहक. हे ग्राहक आहेत आणि यांच्याकडे बघा तुम्ही, यांचे केस वगैरे किती वाढलेले आहेत. असं वाटतंय की जणू ते साधू महाराज आहेत, जसे की साधू संत असतात अशा पद्धतीने ते वाटतात. त्यांचे केस इतके वाढलेले आहेत. ते किती वर्षाचे आहेत किंवा किती महिन्याचे आहेत आपण आता तरी अंदाज सांगू शकत नाही. आता आपण त्यांनाच विचारू की नेमकं हे जे केस आहेत ते किती वर्षाचे आहेत, किती महिन्यापासून आहेत आणि ह्याला जपलेलं पण आहे त्यांनी भरपूर. बघा तुम्ही, केसांचे अगदी काळे कुरकुरीत आहेत, व्यवस्थित मऊ आहेत आणि याच्यासाठी त्यांनी बहुतेक भरपूर कष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण विचारूया की सरांना की हे केस नेमके किती दिवसापासून त्यांनी वाढवले. नमस्कार, तुम्ही चौधरी हेअर सलून या दुकानामध्ये आलात, बरोबर आहे? आता तुम्ही जे आलात ते नेमकं कोणत्या गावाहून आलात? मी गुलबर्गा जिल्ह्यातून आलोय, चित्तापूर तालुका, कर्नाटकवरून. कर्नाटकमधून गुलबर्गा जिल्ह्यामधून तुमचं एक गाव आहे आणि तिथून आलात. हो. बरं, दरवर्षी आता तुम्ही? हा, दरवर्षी येतो. आता तुम्ही जे हे म्हणजे सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव भीमराव राठोड. भीमराव राठोड. हो. बरं, आता तुम्ही हे जे केस वाढवलेत ते साधारण किती वर्षापासून वाढवले? हे 2-1 वर्षाचे आहेत. दाढी केस 2-1 वर्षाचे. दाढी आणि डोक्यावरचे जे हो. केस आहेत ते साधारण तुम्ही 2 वर्षापासून 2 वर्षाचे वाढवलेले आहेत. बरं, आता हे केस जे आहेत त्याला तुम्ही आता एवढे काळे आहेत, कुरकुरीत आहेत आणि एवढे वाढलेले आहेत, ह्याच्यासाठी काय खर्च केलात का तुम्ही? खर्च मेहनत भरपूर लागते. खर्च तर काय नाही केला, जे साधारण आहे, जे घरातलं तेल वगैरे लावतो, खर्च काय नाही, एक्स्ट्रा काय खर्च नाही, पण मेहनत भरपूर लागते, लय जपून सांभाळायला लागते. कसं आहे माहिती का, आजकाल बरेचसे मुलं बी असे केस वाढवतात, परंतु त्या केसासाठी त्यांना बराचसा खर्च करावा लागतो. कॉस्मेटिक असतील किंवा इतर साहित्य असेल ते केसाला लावावं लागतं, जेल असेल, अशा भरपूर प्रमाणात वस्तू लावावं लागतात. तसं तुम्ही काय केलं का? नाही, तसं नाही मी काय केलं, कारण हे तुळजाभवानीच्या नावाने नवसाचे केस आहेत, त्याच्यामुळे याला मी काहीच खर्च केला नाही. म्हणजे तुम्ही जे हे केस वाढवले आहेत ते तुम्ही नवस केला होता? नवस केला आणि आई तुळजाभवानीच्या नावानं पूर्ण झाला माझा नवस केला होता आणि आता तो पूर्ण झाला. बरं, मग आता तुम्ही आई भवानीच्या मंदिरात जाऊन केस काढले. तिथं जाऊन जे 5 केस देऊन आलो आणि त्याच्यानंतर इथंही काढले. तुम्ही आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये जाऊन 5 केस किंवा 5 बट असतील ते तुम्ही काढलेले आहेत आणि आता तुम्ही हे संपूर्ण केस काढणार आहेत. बरं, आता एक केस काढायला लागले, तुम्हाला त्याचं काही दुःख वगैरे वाटणार नाही का? कारण कसं आहे, तुम्ही 2-2.5 वर्ष झाले या केसाला जपलेला आहे आणि आता तुम्हाला काढावं असं वाटतंय. नवसाचे आहेत ते काढायला, देवीला नवस केलाय, अर्पण करायलाच लागणार. हो, नवस पूर्ण झाल्यानंतर अर्पण करायलाच लागणार. त्याचं दुःख काय नाही, परत येऊ शकतात केस काय. ठीक आहे, मग आता तुमचे जे नवसाचे केस आहेत ते आपण हे जे दुकान मालक आहेत त्यांना आपण काढायला लावूयात. हो, चला, काढू शकता तुम्ही.
आठवा बघा आपल्याला कसे दिसत होते आणि आता कसे दिसत आहेत. आपल्याला ओळखू तर येतात का बघा. पूर्ण त्यांच्या डोक्यावरचे केस काढलेले आहेत, दाढी काढलेली आहे. मग त्यांना भरपूर केस होती, आता केस पूर्णपणे काढलेले आहेत आणि शेवटचा हात मारायचं काम चालू आहे. तुमच्या डोक्यावर आणि दाढी थोड्या वेळापूर्वी केस भरपूर होती, हां, त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं? आणि आता डोक्यावरची आणि दाढीची केस काढलेत तर तुम्हाला आता कसं वाटतंय हे सांगा. आता लय छान छान वाटते, थंडगार, हलका हलका. हलकं वाटतंय ना? हा, पहिलं डोक्यावर वज वाटत वजन असेल, वाटत होतं. करेक्ट. आता तुम्हाला एकदम मोकळं मोकळं. राईट.